जातो माघारी पंढरीनाथा तुझे दर्शन झाले आता असा भावपूर्ण निरोप देत अनेक भाविक हे आज पहाटेपासूनच आपापल्या गावी निघायला परतीच्या प्रवासासाठी निघाले आहेत। आषाढी एकादशीचा सोहळा संपल्यानंतर आज पहाटेपासूनच पंढरपूर एस टी बसस्थानकावर भाविकांची मोठी गर्दी खरं तर पाहायला मिळत आहे। भाविकांना सुखरूप घरी पोहोचवण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने यंदा विक्रमी नियोजन केल्याचे आपल्याला दिसत आहे। राज्यभरात तब्बल 5,500 एस टी बसेस आणि जवळपास 15,000 कर्मचारी खरं तर आषाढी यात्रेसाठी तैनात करण्यात आले होते। विशेष म्हणजे 40 भाविकांमध्ये एक बस या निर्णयामुळे जवळपास 1,000 बसेस आगाऊ बुक करण्यात आल्या होत्या। त्यामुळे यंदा मोठ्या प्रमाणावर भाविकांनी खाजगी वाहनांऐवजी एस टीचा प्रवास निवडल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर आता बघितलं तर या चंद्रभागा बसस्थानकावर मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। यंदाच्या यात्रेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे एस टी महामंडळाने केवळ भाविकांच्याच नव्हे तर वाहक आणि चालकांसाठीही जेवण व निवासाची व्यवस्था केली होती। त्यामुळे कर्मचारी कोणत्याही अडचणीशिवाय खरंतर सेवा बजावू शकले आहेत। आषाढी यात्रेचा सोहळा भक्तिभावात पार पडला असून आता विठुरायाचे दर्शन घेऊन लाखो वारकरी सुखरूप आपापल्या गावाकडे परतत आहेत। भाविकांच्या परतीचा प्रवास सुरळीत आणि सुरक्षित व्हावा यासाठी राज्य परिवहन महामंडळाने नियोजन यंदा प्रभावी ठरल्याचे खरं तर दिसून येत आहे। आपण जर बघितलं तर चंद्रभागा बसस्थानक असेल, पंढरपूर बसस्थानक असेल, अशा वेगवेगळ्या विभागवार खरं तर हे बसस्थानकांची नियुक्ती खरं तर राज्य परिवहन महामंडळाने यंदा केली होती। त्यामुळे सगळ्या चारही दिशेला हे बसस्थानक असल्यामुळे परतीच्या प्रवासाकरता भाविकांनी आता मोठी गर्दी पहाटेपासून केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। पंढरपुरातून कॅमेरामन अभिजित सर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।